खूप वर्षांपूर्वी मुघल साम्राज्यात एक महान राजा होता ज्याचे नाव होते अकबर। आणि अकबराच्या दरबारात एक असा मंत्री होता ज्याच्या बुद्धीची आणि चातुर्याची तुलना कुणीच करू शकत नव्हते। त्याचे नाव होते बिरबल। चला तर मग ऐकूया त्यांची पहिली गोष्ट, बिरबलाची खिचडी। एकदा हिवाळ्यात अकबर राजा आणि बिरबल नदीच्या काठी फेरफटका मारत होते। नदीचे पाणी खूप थंड होते। अकबराने बिरबलाला विचारले, बिरबल, एखादा माणूस या कडाक्याच्या थंडीत रात्रभर नदीच्या पाण्यात उभा राहू शकतो का? बिरबल, महाराज, हे खूप कठीण आहे, पण असे धैर्यवान लोक जगात आहेत। अकबर, ठीक आहे, जर कुणी असे केले तर मी त्याला 1000 सोन्याची नाणी बक्षीस देईन। दुसऱ्या दिवशी बिरबलाने एका गरीब माणसाला